चाहेंगे, परंतु जर तुम्ही लोकांना सहकार्य केलं तर लोकांच्या मनामध्ये तुमची जागा कायम राहील. आणि ते आमचे दीपक शेठ देवघरे आलेले आहेत, त्यांचं आपण स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल हलक्या हाताने मिड ऑफ मध्ये गेला, एकेरी धाव मात्र मिळते आणि एका धावेने टीमची धावसंख्या मात्र ओपन झाली आहे. तर सर्वप्रथम आपण विनंती करूया मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जयला आपण द्यायचं. जय मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज तब्बल 600 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जयला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी द्यायचं. लोअर फुल टॉसचा बॉल मॅचच्या दिशेने मैदानामध्ये आपण जाऊया. एक धाव कंप्लीट केली. मॅडनट्री पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जयला प्रमोट केलं. खूप चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल. मारुती वाघ साहेब, नंदूजी गोडिवले साहेब आमचे आहेत. मारुती वाघ साहेब आहेत. मारुती वाघ साहेबांना विनंती आणि नंदूजी गोडिवले आपल्याला देखील विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. बरेचसे पाहुणे आहेत. खरं तर दिलगिरी मी देखील व्यक्त करतो दिलगिरी, कारण समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं आहे. परंतु बरेचशी पाहुणे मंडळी आहेत. खरं तर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी पुढे जायचं असतं, त्यामुळे जास्त वेळ आपण त्यांचं देखील घेऊ शकत नाही आहोत. त्यामुळे पाहुण्यांचा मात्र आपण सन्मान करतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच या ठिकाणी आपण सगळेजण एन्जॉय मात्र करतोय. नरेश ठोंबरे, ओहो दांडी गोल, रागड एक्सप्रेस, नरेश ठोंबरे इष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचरला मात्र डिस्ट्रॉय केलं जात आहे. का मला रागड एक्सप्रेस म्हटलं जातं, स्वतःच्या नावाची ओळख सिद्ध केली आहे. फलंदाज मात्र इथून बाद. या ठिकाणी पाहतोय पाहुण्यांचा यथोचित सन्मान. नितीन माळी साहेबांचा सन्मान मात्र आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय नितीन भाई माळी साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी केलेलं आहे. गौरव मुरकुटे यांना पण विनंती आहे सन्मान घेण्यासाठी या. चांगला फटका ऑन साइडला घरंगत चाललाय. बॉल डीप काऊ कॉर्नर मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला साहिल. रनआउटची संधी होती, परंतु 2 धावा अगदी वेगाने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. पुढील सन्मान करायचा आहे. गौरवजी मुरकुटे साहेब देखील या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमचे खरंतर ज्यांनी 4 चमचमत्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये दिलेल्या आहेत, आदरणीय प्रवीण गायकवाड साहेब यांचं पण आपण मनपूर्वक स्वागत करूया. ज्यांनी 10,000चं आर्थिक सहाय्य केलं. दीपक शेठ देवघरे साहेबांचं स्वागत. हो रॅपिड डिलिव्हरी, टप्पा पडला, एक्स्ट्रा राईस झाला बॉल. प्रचंड वेगाने मात्र चेंडूची डिलिव्हरी आपण पाहिली आहे. डॉट बॉल इथून आलाय. डॉट बॉलने मात्र षडक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत सध्या तरी आपण केलेलं आहे. उरलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपण इनिंग ब्रेक मध्ये करूया आणि वळूया रोहित गायकर सर यांच्याकडे. थँक्यू मानस. आपण पाहतोय धावा संख्या 6 या अंकावरती 5 धावा झालेल्या. स्कोरबोर्ड वरती एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकाल अगदी नेरे दुंद्रे विभागातील वाजे परिसरातील उमरोली संघ, पनवेल परिसरातील, आणि दुसऱ्या बाजूला खालापूर परिसरातील एक दादा संघ रायगड एक्सप्रेस ज्याच्या नावाने हा संघ गणला जातो तो हातनोळी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अंबिका किराणा स्टोअर हातनोळी संघ. पहिला ओव्हर्स या ठिकाणी आपण पाहिली. पहिलं षटक नरेश ठोंबरे याचं गुणवत्तेवालं होतं. त्याचा अनुभव, त्याचा एक्सपिरियन्स पणाला लागला आणि त्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. चांगली बॉलिंग साकारली. संतोषजी जिनगरे साहेब आमच्या या ठिकाणी. संतोष जिनगरे साहेब या आपला सन्मान केला जाईल आणि त्यांच्या समवेत राजेंद्र भोजने साहेब देखील या ठिकाणी आहेत. त्यांना देखील विनंती आहे लगेच या सन्मान घेण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय शैलेशजी मते, अतिश दादा शिंदे, त्यानंतर समीरजी मुंडे या मैदानातून प्रस्थान करत असताना त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला दिलेल्या आहेत. त्यांचं स्वागत आपण करूया पुन्हा एकदा. आणि पहिलाच बॉल यॉर्कर होता. सुनील त्याचा मोठा बंधू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. सुनील याचा पहिला यॉर्कर होता. डावखुरे हाताचा गोलंदाज नेहमी
सातत्य टिकवलं त्यांनी या स्पर्धेमध्ये आणि संपूर्ण खालापूर परिसरामध्ये जर पाहिलं ना तर गोलंदाजीचा बोलबाला हा हातनोली टीमचा राहिला. यावेळेचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा लो ऑफ फुल टॉस होता. त्यानंतर मयूर जिनगरे साहेब पण आहेत. मयूर जिनगरे साहेब आपला देखील सन्मान होणार आहे. मयूरजी जिनगरे साहेब आपण देखील सन्मान घेण्यासाठी या. हॅलो. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहिली होती 2. त्यानंतर मात्र या षटकाचं जर विश्लेषण आपण सांगायचं झालं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा होत्या. त्यानंतर मात्र विकेट संपादित केल्या. एक चांगला फलंदाज निलेश प्रतीक हा फलंदाज बाद झालेला. प्रतीकला आपण पाहतोय फलंदाज बाद झालेला. चांगली बॉलिंग या ठिकाणी अंबिका किराणा स्टोअर हातनोली टीमची होती. आज आपण संपूर्ण कॉमेंट्री पॅनल आपल्याला पाहायला मिळतं. मानस मनोऱ्या, यश मालकरा, प्रथमेश मौर्य आणि कराडेचे सुपुत्र अगदी आवाज आपण पाहिला. संपूर्ण रायगडमध्ये त्यांच्या आवाजाचा दबदबा. सुप्रीमो ट्रॉफी अचानकच्या मैदानावरती जर पाहिलं तर त्यांचा आवाज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. ते अभिषेक पाटील हे देखील ऍडव्होकेट अभिषेक पाटील देखील आज आमच्या समोर आहेत. म्हणजे संपूर्ण कॉमेंट्री पाहण्याला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. खाणे आंबिवलीचे पंच आहेत. म्हणजे रसायनी परिसरातील एक चांगल्या क्वालिफाईड पंच या स्पर्धेला लीड करत असताना, या स्पर्धेचा सहभाग होत असताना, त्यानंतर आपली रित्वी लाईव्ह आपल्या समूहात ही स्पर्धा कव्हरेज करत असताना पाहायला मिळते. बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतो आणि तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सन्माननीय नितीन माळी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य त्यांनी केलेलं आहे. नितीनजी माळी, आपण केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद. चांगला फटका समोरच्या दिशेने आपण एक्झिक्यूट केलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावा संख्या 11 या अंकावरती. 11 धाबा, 11 वरती 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि सनी कोंडिलकर एक प्रेक्षक आज सकाळपासून या मैदानावरती उपस्थित आहे आणि या स्पर्धेला एन्जॉय करतो. या स्पर्धेला पाहण्यासाठी तो उपस्थित राहिलेला आहे. त्याचंही स्वागत आपण करूया सनी कोंडिलकरचं. ऍज अ प्रेक्षक यांच्या भूमिकेमध्ये ते सकाळपासून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत, सर्व प्रेक्षकांचं खरं तर स्वागत करायला हवं. रखरखती आपली थंडी, गुलाबी थंडी पाहायला मिळते आणि या गुलाबी थंडीमध्ये जर पाहिलं तर प्रेक्षक आपल्या गावासाठी सपोर्ट करण्यासाठी, आपल्या गावाचा अभिमान, आपल्या गावाचा सन्मान वाढवण्यासाठी हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक या मैदानावरती गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्या सर्वांचा पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं आणि स्वर्गीय नंदू व प्रतीक 11 कराडे बुद्रुक संघ यांच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. अगदी मॅच टॉप फाईट पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. एकूण धाबा आहेत स्कोरबोर्ड वरती 11. पहिला फुल टॉस फक्त स्कूप करायचा होता पण तिथे स्वतःच आपल्या हात डोक्यावरती ठेवलेत. हे काय केलंय? कारण हा फुल टॉस आपल्या पाल्यामधला होता, आपल्या स्लॉट मधला होता. प्लॉटच्या बाहेर पाठवायचं होतं पण तिथे फलंदाज हा बाद झाला. दांडी गुल केली या गोलंदाजानं आणि मोठा धक्का बसतोय. तिसरा बेधक्का बसतो तो उमरोली. नक्की आपण पाहतोय गुलाबी थंडी, रात्रीचं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये गरमागरमीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हातनोळी संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल उमरोली संघ. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. एकच धाव येते. मागील मॅच ट्विस्ट निर्माण झाला तो वावेगर आणि सावळे या 2 संघाच्या दरम्यान, पण त्यानंतर मात्र राठोड या फलंदाजांनी कमालीचे षटकार ठोकले
आणि ती मॅच वावेगर संघाच्या बाजूने टर्न केली. पण इथे उमरोली संघाचा एखादा फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकून ठेवायला हवी आहे, चांगली बॅटिंग करायला हवी आहे, कारण फटके येत आहेत, धावा बनतायत. आपण पाहिलं सातत्याने चांगली बॅटिंग जर आपण दाखवली उमरोली संघ एक दादा संघ. तिसऱ्या पंचाची मागणी ऍज अ बीमर यस रेफर केलं आणि तिथं प्रतीक शिर्के आपण यायचं. प्रतीक शिर्के प्लीज आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यायचं. नो बॉल आलेला आहे. कमरेच्या वरती हाईट फॅक्टर चेक केलाय आणि रेफर सक्सेस झाला. धावा संख्या 13 या अंकावरती आपण पाहतो. फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल समोर खेचला. तिथे क्षेत्ररक्षक येतात वेगाने. एक धाव तर कंप्लीट आहे. वाईटिश लॉंग ऑनला बॉल चालला. दुसऱ्या धाब्याचा इथे धावा संख्या कंप्लीट केली आहे. 2 धावा येत आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. रेफर केलं होतं, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं आणि तो चॅलेंज सक्सेसफुल ठरला. इथे धावा संख्या 2 ने पुढे जाईल. एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती 15 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 15 धावा हातनोळी अगेन्स्ट उमरोली. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फटका बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. एकच धाव मिळते. अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुळ्या करत चेंडू शॉर्ट मिड विकेटला फील्ड केला जातो. एक धावेने संघ धावा संख्या पुढे चालली आहे 16 अंकावरती. चेक नितेशजी मेडेकर यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक विशेष सन्मान रोहित सर 1 मिनिट थांबवतोय. या ठिकाणी पार पडला जाईल. एक दानशूर व्यक्तिमत्व, नेहमीच कला शिक्षण संस्कृतीत अगदी या सर्व क्षेत्रात त्यांना आपण पाहत असतो. एक दानशूर नेतृत्व, दिलदार मनाचा हा राजा आहे सन्माननीय दीपकजी देवगरे साहेब. ते थेट ठाण्यावरून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. साहेबांना विनंती आपण देखील स्वागताचा स्वीकार करायचा. मी रितेशजी बोंबले आणि सर्व आयोजकांना विनंती करतो हा विशेष सन्मान अगदी आपण पाहतोय मान्यवरांचा या ठिकाणी केला जाईल. नक्की आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. अतिथी देव भव ही भारताची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. त्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. इथे लोअर फुल टॉस बॉल होता. डीप स्कोअर लेग सीमारेषा पार आलाय षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस. हाही बॉल ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. मागील बॉलचा आणखीन एक दर्जेदार ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच शुभ सन्मान पार पडतो. एक दिलदार व्यक्तिमत्व, डाऊन द अर्थ माणूस. त्यापेक्षा मी तर म्हणेन सर्वच क्षेत्रात हे नाव अग्रेसर आहे दीपकजी देवगरे आणि यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला. हे खूप मोठं नाव आहे अगदी सर्व क्षेत्रात. जेव्हा आपण पाहायला गेलं दादांच्याकडे एक शब्द टाकला, दादा ते नेहमीच दुसऱ्या क्षणाला पूर्ण करत असतात. असे दीपकजी देवगरे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला. ओ टू कॉम्बॉक्स. यस थँक्यू यश. 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत बॅटर आहेत ऋतिक आणि धावसंख्या पोहोचल्या ती 28 या अंकावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जारी. 28 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. एक चांगली बॅटिंग तिसऱ्या षटकावरती दाखवली आहे. अक्षयच्या षटकावरती प्रहार हल्ले चढवले जात आहेत. यावेळेसचा बॉल अलॉंग दी कॉर्पेट समोर चालला. लॉंग ऑनला व्ही शेप मध्ये ऑन द राईज खेळला. एक धाव कंप्लीट आहे.
दुसरीचा प्रयत्न होत नाहीये, एकच धाव मिळते. खूप चांगली या ठिकाणी बॅटिंग आपण पाहतोय उमरोली संघाकडून होती. आणि धाबा संख्या एकूण 3 षटकांच्या अखेरीस 29 धाबा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. 29 धाबा, 3 षटकं संपलेली आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 11 धाबा खर्च केल्या होत्या, त्यामध्ये वरचढ ठरला होता तो अंबिका किराणा स्टोर हातनोळी संघ. पण त्यानंतरच्या येणाऱ्या षटकावरती प्रहार पाहायला मिळाले, खराब चेंडू पाहायला मिळाले आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा 3 फुलटॉस, त्यामध्ये एक बीमरचा होता आणि 2 फुलटॉस वरती मात्र 2 षटकार ठोकले बॅट्समन ऋतिकने. अंतिम बॉल वरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, 1 धाव घेत. आता 4थ्या षटकासाठी कोणता गोलंदाज असेल, कारण जर यश पाहिलं ना प्रत्येक टीम मध्ये, जर सांगायचं झालं तर जुने जाणते खेळाडू आज दिसत नाही. प्रत्येक टीम मध्ये जे आपले लीडर बॉलर होते, लेजंड क्रिकेटर होते, आज व्यवसाय झाला किंवा कामा अभावी किंवा फिटनेस अभावी आज टीमच्या बाहेर राहिलेत आणि नवीन यंग मुलांना संधी देण्यात आलेली आहे. पण त्या यंग मुलांनी देखील नवीन खरं तर स्ट्रगल करण्यानंतरच खूप काही क्रिकेटमध्ये शिकायला मिळतं. खूप काही यश सहजासहजी क्रिकेटमध्ये यश आपल्या पदरी पडत नाही, कारण त्या ठिकाणी आपल्याला मेहनत करावी लागते. आपण नेहमी म्हणतो ना की मेहनत, जिद्द, चिकाटी जर आपल्यामध्ये प्रामाणिकपणे असेल ना तर नक्की आपण यशाचा शिखर जरूर चढू शकतो, जरूर सर करू शकतो. पण त्यासाठी नवीन जे तडफदार तरुण खेळाडू आहेत त्यांना मेहनत करावी लागेल. यावेळेसचा बॉल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, पंच सांगतात की वाईट बॉल अतिरिक्त धाव संख्या पुढे चालली आहे ती 31 अंकावरती. चेक. सन्माननीय आदित्यजी भोईर यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. ओटुकॉम बॉक्स. गौरव बॉलिंग ट्रॅक वरती, यावेळेसचा फटका पॉइंटच्या दिशेनं तटवला, बाकपट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात, चांगली फेकी पाहायला मिळते. 1च धाव येते. नरेश ठोंबरे एक्सपिरियन्स गोलंदाज, रायगड एक्सप्रेस म्हणून त्याची गणना हमेशा आपण व्यावसायिक स्तरीय क्रिकेट किंवा ओपन क्रिकेटमध्ये नेहमी करत असतो आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आपण नेहमी म्हणतो ना की स्वतःला सिद्ध करा, लोक आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करतील, आणि ते नरेश ठोंबरे आणि आपल्या कारकिर्दीमध्ये करून दाखवलेल्या. पण आता यंग टॅलेंटला घेऊन संघ बांधणी केल्या, त्यांनी देखील त्यांचा आदर ठेवायला हवाय की समोर एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आपल्या गावाचं नाव आणि आपलं उज्ज्वल भविष्य या क्रिकेटच्या पटलावरती कसं स्थापित करायचं ना, यासाठी नवीन जे खेळाडूंना संधी मिळते त्यांनी नक्कीच लक्ष केंद्रित करावं, काहीतरी विचारधारणा मनामध्ये घेऊन आज इथून जावं अशीच इच्छा अपेक्षा बाळगतो. यावेळेसचा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑनला 1 धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न चुकीच्या एंड वरती फेकी पाहायला मिळते. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील. एकूण धाबा संख्या 35 धाबा. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 35 धाबा आणि नाईट क्रिकेट जर म्हटलं ना तर 35-40 धाबा आपल्याकडे गोलंदाजी ताकदीची असेल ना तर त्या धाबा डिफेंड होऊ शकतात. यावेळेसचा बॉल बॅटची कडा टॉपच्या बॉल चला मागे शॉर्ट थर्डमॅनला इथे फील्ड केला जातो. 1च धाब येते आणि 1 धाबेनं संघ पोहोचला. एकूण धाबा संख्या 36 अंकावरती. 36 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपण पाहतोय एक चांगली भूमिका राहिली या ठिकाणी गोलंदाजाची. पण नाईटच्या या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग जेवढा सामना होतो ना तेवढा तो सामना गरमागरमीचा होतो, तेवढा तो सामना अंतिम बॉल पर्यंत जातो. यावेळेसचा बॉल अलॉंग द कार्पेट, चांगली फेकी, इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पण नरेश ठोंबरे हा चातुर आहे, चलाक आहे, कारण त्याला माहिती आहे जर इथे हिट मिस झाली तर आणखीन 1 धाव जाऊ शकते आणि ती 1 धाबेचं रूपांतर जर आपण चेस करत असतो ना त्याचं रूपांतर 2 धाबेमध्ये होतं. हे त्याच्याकडे ते नॉलेज आहे क्रिकेटचं आणि म्हणूनच तो थांबवला, स्वतःला थांबला, कारण 1 धाव जाऊ द्या, दुसरी जर मिस हिट झाली तर अजून 1 धाव जाऊ शकते आणि 1 धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा. हल्लीच आपण पाहतो पार झालेल्या निवडणुका 1 मत किती महत्वाचा आणि 1 मार्काची किंमत ज्याला बिचारा ज्याचा 1 मार्काने त्याचा विषय गेलाय तो नापास झाला, कारण 1 धाव ही क्रिकेटमध्ये महत्वाची आणि ती 1 धाव रोखण्यामध्ये यश आलंय. 2 धावा आल्यात अंतिम बॉल वरती. एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती 38 धावा झालेल्या आहेत. 38 रन्स इन अ बोर्ड. 39 धावा संख्येची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये अंबिका किराणा स्टोर हातनोळी टीमला दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 39 धावा करायच्यात, तर बॉलिंग करत असताना खूप चांगली भूमिका. आता त्या धावा कशा डिपेंड्स होतील, त्या धाब्यांमध्ये काय घडणार, कोणता फलंदाज किती षटकार टोकणार, कोणता गोलंदाज
हावी ठरणार, या सर्वांचं धावतं वर्णन मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल याचं प्रत्यक्ष ऍज अ कॉमेंटेटर म्हणून धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील आमचे वावेगरचा गोड आवाज, जो बराच वेळ प्रतिमा द्या की मला संधी कधी मिळते, पण आता त्याला ती संधी आपण देऊया आणि प्रतिमेश मोरे यांना आमंत्रित करूया आपण ऍज अ कॉमेंटेटर दुसऱ्या सत्रामध्ये. नक्कीच या ठिकाणी आपण थेट ठाण्यावरून त्यांना या स्पर्धेसाठी उपस्थिती पाहिली आपण. सन्माननीय दीपक दादा देवघरे या ठिकाणी प्रस्थान करतायत. रितेश बोंबले त्यांच्या समवेत आहेत. दीपक दादा देवघरे खरं तर त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी झाला, त्यांचा देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार असेल. नेक्स्ट मॅच टॉस सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात न्यू गोल्डन पोस्टरी मयूर पाटील यांचा संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. सिद्धू 11 कैरे टीमचा कॅप्टन आणि न्यू गोल्डन पोस्टरी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या ठिकाणी यायचा आहे. इनिंग संपले, आपण दोन्ही कॅप्टनना हा कॉल असेल, आपण टॉस साठी या. ऐकूयात आता मायक्रोफोन वरती आमचे परम मित्र प्रथमेश मोरे. चला बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. पाणी हा टाइम देखील अलर्ट असेल, आपण लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. ड्रिंक्स खरं तर पाणी ते देखील घेत आहेत आणि लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अंबिका किराणा स्टोअर आई एकविरा हातनोली टीमचे. इथून कॉम बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. कॉम बॉक्स मध्ये बरेचसे आपण समालोचक पाहतो, ज्याच्यामध्ये 2 सिनियर कॉमेंटेटर अभिषेक पाटील सर आणि रोहित गायकर सर आणि मानस मनोरे सर असतील, प्रथमेश मोरे सर आणि मी स्वतः यश मालकर आणि तदनंतर ऋतवी लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आणि संजय बेकावडे सर, जे अगदी दुपारपासून ऍज अ स्कोरर म्हणून आपण त्यांना पाहतोय आणि ऑफिशियल्स असतील त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया कॉम बॉक्स कडे, जिथे असतील आमचे मित्र व्हाईस ऑफ वाबेगर प्रथमेश मोरे. थँक्यू सो मच यश मालकर. त्या बरोबरीने त्या आपण आवाज ऐकलाय तर रोहित गायकर सरांचा आणि त्याच दिशेने एक मराठीचा आणि हिंदीवरती ज्यांचं चांगलं प्रभुत्व आहे मानसजी मनोरे यांचा देखील आवाज आपल्याला ऐकला. तर अभिषेकजी पाटील अगदीच त्यांचं समालोचन जेव्हा ऐकतं तेव्हा सुप्रीमो मॅचची मला आठवण येते, कारण की वारंवार आपण सुप्रीमो च्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण कॉमेंट्री करताना पाहतात आणि त्याचबरोबर त्यांची एक आठवण अगदीच सुप्रीमो म्हटलं की अभिषेक पाटील सर. मॅच मध्ये बोलूया, चांगली मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपती. त्या गणराच्या चरणाला प्रथमतः आपण वंदन करूयात. प्रथमतः नमन करतो त्या खेळपट्टीला जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख देण्याचं काम केलं. ओळ्या मॅच मध्ये चांगली मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला आपण पाहता हातनोळी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ उमरोली, या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट. त्याआधी टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया सिद्धू 11 टीमचा कॅप्टन आणि न्यू गोल्डन पोस्टरी टीमचा कॅप्टन. हा शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी, आपण टॉस साठी लगेच या. मयूर पाटील या ठिकाणी आले. सिद्धू 11 कैरे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस साठी या ठिकाणी लगेच या. यस, चांगली मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतीये. स्वर्गीय नंदू प्रतीक स्मृती चषक. क्या बात आहे, मोठा स्ट्रोक पहिल्या बॉल वरती दणानून सोडला, चेंडूला पाठवलंय, 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार, धावा भेटील 4. खरं तर कराडेकरांनी या क्रीडा नगरीवरती उभारलाय. खरं तर ही क्रीडा नगरी ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडा नगरी अगदीच आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज ऋतिक तयार, स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं. पंच कटाक्ष ते त्यांच्या निर्णयावरती स्टेट डॉट बॉलची सांगता होतीये.
खरं तर 39 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती बाळूच्या बॅटमधनं अगदीच मोठा स्ट्रोक त्यांनी खेळला, तर 4 धावा देखील आपल्याला पाहायला भेटतात. पण संघाचं श्री गणेशात झालंय आणि त्यानंतर चांगल्या दर्जाची गोलंदाजी अगदीच ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी खरं तर हातनोळीकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. नरेश टोंबरेची देखील गोलंदाजी रायगड एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे आदरानं पाहिलं जातं, क्या बात आहे, क्या बात आहे. ऋतिकची गोलंदाजी प्रत्येकाला प्रभावित करते, टाळ्या वाजवण्यास त्याने भाग पाडले. कारण की ज्यावेळी त्याच्या हातातनं बॉल रिलीज होतोय अगदीच पॉपिंग क्रीज मध्ये तो ड्रॉप झाला आणि त्याच बरोबरीने या डॉट बॉलची सांगता देखील आपल्याला पाहायला भेटते. हा डॉट बॉल नक्कीच या ठिकाणी शुभागमन होतोय. रितेश बोंबले सन्मानजनक त्या पाहुण्यांना घेऊन येत आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल लाभली आहे. ते दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय भूषण शेठ महाडिक यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांच्या देखील स्वर्गवासी नंदू प्रतीक स्मृती चषकामध्ये करूया सहर्ष स्वागत. वेलकम असेल साहेब. अगदी रितेश बोंबले सन्मानजनक भूषण शेठ महाडिक यांना अगदी मुख्य व्यासपीठाकडे घेऊन येत आहेत. तर भूषण शेठ महाडिक एक दानशूर नेतृत्व त्यांचं देखील स्वागत असेल. कॅप्टन दोन्ही उपस्थित आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. टॉस या ठिकाणी केला जाईल. हाफ ट्रॅकर बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिल्या षटकाचा खेळ इकडून समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 8 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. नक्कीच पाहुणे या ठिकाणी शुभागमन त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल लाभले भूषण शेठ महाडिक. त्यांना लगेच विनंती करूया टॉस बॉक्स मध्ये या. टॉस तुमच्या शुभ हस्ते लगेच केला जाईल. भूषण शेठ महाडिक एक मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभाचं टॉस या ठिकाणी लगेच केला जाईल. एका बाजूला सिद्धू इलन कैरे कॅप्टन, रजत पाटील दुसऱ्या बाजूला, न्यू गोल्डन पोसरी कॅप्टन मयूर पाटील. हेड अँड टेल कॉल असेल. भूषण शेठ महाडिक हे एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हेड इज कॉल. रजत पाटीलचा कॉल आहे. इट्स हेड. टॉस जिंकलाय रजत काय निर्णय असेल पैर पाटील. आयोजनाविषयी काय म्हणाल, कारण खूप चांगलं आयोजन रसानी मधील या आयोजनाविषयी काय म्हणाल, कारण पहिल्यांदाच आयोजन केलं, कसं आहे? खूप चांगलं आयोजन आहे. लाईट एकदम छान आहेत, विकेट वगैरे एकदम छान वाटते, खेळायला खूप मजा येईल. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल कराडे टीमचा मी खरंच आभार मानतो. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. हे होते पोसरी टीमचे कॅप्टन मयूर पाटील. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. टॉस जिंकला कराडे टीमनं, निर्णय रजत पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतील. थँक्यू सो मच. जी मालकर बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडनं दुसरा आणि वैयक्तिक गोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील गैरकन वळसा घेतो आणि सरळ एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर पॉवर प्लेच्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये ऋतिकवरती होतं, पण त्याच नंतर बॉलिंग ट्रॅकवरती पंचांनी बोट हवेत केला. पहिला हादरा भेटला जातोय टीम हातनोली या संघाला आणि संधी भेटतीये डीजेला. यस डीजे. टीमला नरेश टोंबरे बॅक टू दी डगआउट. अगदीच शून्यावरती बाद झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती सुनील आलेत. क्या बात आहे. बॅकफुटला गेले, पंच केलं, बॉलचा पाठलाग, पण त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटलं. सिंगलला एक धाव अगदीच कासवाच्या गतीने आणि धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 9 या धावसंख्येच्या घरात. पहिल्या शतकाच्या अखेरीस जर पाहिलं तर ऋतिकची गोलंदाजी देखील त्याच ताकदीची. खरं तर गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर P1च्या शतकामध्ये, खरं तर सर्कलचं रेस्ट्रिक्शन जेव्हा असतं, गोलंदाजावरती प्रेशर, पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्यात आला, तदनंतर चांगल्या दर्जाची गोलंदाजी. क्या बात आहे. मागचा पाय वाकवला, चेंडूला पाठवला, तो चंद्रमान नबाद, बॉल जातोय ढगात. क्या बात आहे.
डॉट बॉलची सांगता होतीये. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न खरं तर दुसरा षटकाचा खेळ इकडं समाप्त झाला आणि MH46 DA 0183 वॅगनर गाडी आहे. ज्या कोणाची गाडी असेल त्यांना विनंती असेल की आपण रस्त्यामध्ये लावली आहे. आपणास विनंती असेल की एक सुखरूप ठिकाणी आपली गाडी पार्क करावी. आणि ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ इकडून समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. अगदीच पहिला हात भेटला गेला टीम हातनोळी संघाला, कारण की नरेश बॅक टू द डगआउट परतले. एक मोठा गडी बाद करण्यात खरं तर उमरोली संघाला यश आलंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल उमरोलीकरांना, कारण की पहिल्या अगदीच पूर्वार्धाच्या खेळामध्ये थोडीशी फलंदाजी बॅकफुटला आपल्याला पाहायला भेटली उमरोली संघाची. अगदीच 39 या धावसंख्येचं पाठलाग हातनोळी टीमला करायला लावलंय त्याने. पण इकडून पुढे चांगला खेळ उमरोली संघाच्या माध्यमातून होईल का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. पहिले 2 षटक आपण पाहिलं. पहिलं षटक ऋतिकचं, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली, 8 धावा त्यांनी खर्ची केल्या. तदनंतर सर्वेश आले. पहिले 2 बॉल तर अगदीच प्रभावशाली गोलंदाजी सर्वेची मी तर म्हणेन, चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांनी केली. तदनंतर त्यांच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न बाळू यांचा सक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला भेटला. 9 धावा त्यांनी खर्ची केल्या, 1 गडी देखील बाद केलाय. पण आता मात्र संघाकडनं तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं कासव विलेज एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी निशांत यांचा वापर करण्यात आलाय. 39 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. 17 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बॅटची लिडिंग एज शॉर्टमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव नक्कीच कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा देखील सुखरूपरित्या कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 19 या धावसंख्येच्या घरात. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 39 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर हातनोळी टीमला करायचा. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. क्या बात है, यू विल मिस, आई विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल. तिकडे पाहायला भेटत नाही. राज आहेत, चांगली गोलंदाजी खरं तर निशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या बॉलवर देखील प्रयत्न होता विकेट घेण्याचा, पण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा अगदीच यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला भेटला. पण तदनंतर चांगली विकेट टेकिंग गोलंदाजी खरं तर निशांतने केली आहे. नवीन फलंदाज अल्पेश आले, त्यांनी नंबर 4 वरती. ओहो, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं होतं. पंच कटाक्ष अगदीच विलास कदम सर अगदीच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पंचांशी कुठल्याही पद्धतीचा वाद घालायचा नाहीये. चांगली गोलंदाजी होती. 1 धाव देखील इकडे प्राप्त होताना आपल्याला पाहायला भेटते. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 20 या धावसंख्येच्या घरात. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. येस, ओके, हा डॉट बॉल म्हणजेच 19 धावा धावफलकावरती लागल्यात. निशांत तयार. मोठा स्ट्रोक, बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. ज्यावेळी विकेट किपरच्या हातामधून बॉल निसटला, त्याच्या हाताला स्लाइस झाला, पण त्यानंतर बॅकअप खूप चांगलं होतं. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी होतीये त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं देखील खूप गरजेचं आहे. आणि त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण खरं तर उमरोली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. निशांतची गोलंदाजी, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. त्यांना माहिती आहे धावा डिफेन्स करायच्यात. का तर एका बाजूला करायचा अटॅक, तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. या मॅच मध्ये वर्चस्व ठेवायचं आहे. या स्पर्धेमध्ये अगदीच आपलं नाव दणानून सोडायचं. ही मॅच देखील खूप महत्वाची असेल. क्या बात आहे, टॅपिंग क्रिकेट. ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केला. 1 धाव नक्कीच डीप मध्ये क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न. क्या बात आहे,
क्या बात आहे, फलंदाज होतोय ओ यू टी आउट. हादरा टीम हातनोळीला भेटला. जर पाहायला गेलं तर धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती तब्बल 21 ही धावसंख्या धावफलकावरती उभारण्यात आली. 3 गडी देखील बाद हातनोळी टीमचे झाले. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत तर ISPL सारखी मोठ्या फॉर्मॅटमध्ये खेळवण्यात जाणारी स्पर्धा, त्यामधील पहिली मॅच माजी मुंबई विपक्ष श्रीनगर की वीर. अगदीच माजी मुंबईने पहिल्या इनिंगमध्ये खराब दर्जाची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. 59 धावा त्यांनी उभारल्या होत्या आणि 60 या धावसंख्येचा पाठलाग श्रीनगर के वीर या टीमला करायचा होता पण त्यात ताकदीची गोलंदाजी खरं तर माजी मुंबई या संघाने केली आणि त्याच बरोबरीने तो ती मॅच देखील माजी मुंबई ही टीम जिंकली होती. पण इथून पुढे असंच काही चित्र या क्रीडा नगरीवरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. एका दुसरे मोठे स्ट्रोक मॅच मध्ये आणू शकेल हातनोली टीमला, पण एका दुसरा विकेट, एका दुसरे डॉट बॉल अगदीच मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करून देतील टीम उमरोलीला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तब्बल 21 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 21 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 3 विकेट. पहिला गडी बाद अगदीच नरेशांना बॅक टू दी डगआउट परतायला लागलं. त्यानंतर सुनीलला देखील बाद व्हावं लागलं. तदनंतर बालू ज्याच्यावरती खरं तर ज्याच्यामध्ये क्षमता होती त्याच फलंदाजाला त्यांनी बाद केलं आणि तदनंतर शेवटचं षटक आहे. 6 चेंडूमध्ये तब्बल डिफेन्स करायच्यात 18 धावा डिफेन्स करायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक निर्णायक षटक असेल आणि प्रतीक मध्ये देखील क्षमता आहे. स्ट्राईक रेट वरती आपल्याला पाहायला भेटेल नो डाऊट अल्पेश. एका दुसरा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल अल्पेशला. त्याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि त्या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन या क्रीडा नगरीवरती अगदीच कासपची ही ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडा नगरी, या क्रीडा नगरीवरती खूप साऱ्या मोठमोठ्या टुर्नामेंट नाईट फॉर्मॅटमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटल्या आणि इथे मात्र ही एक उत्तम दर्जाची स्पर्धा डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये खरं तर कराडे ही उभारली आहे. स्वर्गीय नंदू प्रतीक यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा स्मृती चषक 2026चं पर्व मी तर म्हणेन यातच सर्व आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह करत तर फलंदाजाला आवरला नाही. 1 मोर विकेट डाऊन. येस जिजे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील अतिरिक्त उसळी प्राप्त केली होती. हुक करण्याचा प्रयत्न बॅटला ब्रश झाला आणि बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. SC रक्षकाने कुठल्याही पद्धतीची चूक केली नाही आणि आणखीन एक मोठा खरं तर हादरा हातनोली टीमला भेटला गेला. बॉलिंग ट्रॅक वरती अगदीच प्रतीक यांचा वापर करण्यात आला. चांगली गोलंदाजी, मोठा स्ट्रोक, पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ड्रॉप झालाय पण त्याच विपरीत एक धाव नक्कीच कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि एकेरी धावेच्या बरोबरी स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 22 धावा धावफलकावरती खरं तर लागले जात आहेत. उर्वरित समीकरण असेल 4 चेंडू आणि 17 या धावसंख्येची गरज. क्या बात आहे, दांडी दांडी दांडी, गुल फलंदाज होतोय बाद. यस डीजे.
बोलूयात शुभ सन्मानाकडे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर आणि त्यासाठी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. हे दानशूर दातृत्व हे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं नाव सन्माननीय भूषण शेठ महाडिक यांचा शुभ सन्मान या प्रतीक नंदू स्मृती चषकामध्ये करण्यात येईल. साहेबांना विनंती आहे की आपण VIP डाईज मध्ये या आणि शुभ सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा. खूप मोठं नाव आहे, दानशूर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व कुणाकडून उसणं मिळत नसतं, ते स्वतःच्या कार्यातून निर्माण करावं लागत असतं. आणि अशा आपण पाहतो भूषण शेठ महाडिक यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. तदनंतर आकाशजी शिर्के यांना विनंती असेल आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आपण देखील या स्वागताचा स्वीकार करा. म्हणतो भूषण शेठ महाडिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला, या स्मृती चषकाला अगदी स्पोर्ट्स सायकल मालिका वीरसाठी प्रदान करण्यात आली आहे, त्यांचा शुभ सन्मान ऑन स्क्रीन मध्ये देखील आपण पाहू शकतो. शुभ सन्मान पार पडतो. भूषण शेठ महाडिक आपला देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार. आकाश शिर्के यांना विनंती असेल आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आपण देखील या आणि स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा. आकाशजी शिर्के. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये प्रथमेश मोरे त्या ठिकाणी असतील. थँक्यू सो मच यश मालकर सर. मॅच मध्ये चांगली मॅच, नक्कीच सुचिटचा प्रयत्न. आता मात्र इतर या मॅच मध्ये पूर्णरित्या औपचारिकता बाकी आहे. मॅच अगदीच उमरोली संघाच्या बाजूने झुंकलाय. विजयाचा गुलाल उडवण्याचा प्रयत्न अगदीच उमरोली संघाचा आपल्याला पाहायला भेटेल. आणि एका बॉलवरती 17 धावा कुठून काढायच्यात, अगदीच इम्पॉसिबल आहे. पण क्रिकेट हा खेळ अनिश्चित आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, असं कैकदा आपण पाहिलंय. गोलंदाज तयार, एक चांगला चेंडू टाकावा लागेल. हो, तो चांगला चेंडू टाकला आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर मॅच विन झाले. क्या बात आहे, क्या चांगल्या दर्जाची कॅच करता क्षेत्ररक्षकाने पकडली आणि इथून पुढे सामना विन झालाय. हार्डलक टीम, हातनोले आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम. अगदीच उमरोली चांगल्या दर्जाचा खेळ आपल्या